यावर उपाय काय काय करावे, तर सगळ्यात पहिला उपाय आहे ते म्हणजे कारणे टाळणे. कारण जोपर्यंत तुम्ही कारणे टाळणार नाही तोपर्यंत वरून तुम्ही कितीही चिकित्सा केली तर त्याचा काहीही फरक पडणार नाही. म्हणजेच काय, तर वातदोष वाढण्यामागे वृक्ष, शीत हे गुण कारणीभूत असतात. वृक्ष गुण म्हणजेच तुमचे कोरडे फरसाण किंवा कोरडे पदार्थ खाणे टाळायला पाहिजे. शीत गुण वाढू नये यासाठी तुम्ही अति थंड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, फ्रीजमधील वस्तू खाणे टाळायला पाहिजे. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त व्यायाम, गरजेपेक्षा जास्त जिम एक्सरसाइज, गरजेपेक्षा जास्त धावपळ करणे हे सगळं अवॉइड केलं पाहिजे. रात्रीचं जागरण बंद करायचं, कारण यामुळे वात आणि पित्तदोष वाढत असतात. त्याचबरोबर सकाळी 6च्या आधी उठून आपलं पोट साफ होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण 6च्या आधीची वेळ ही वातदोषाची वेळ असते आणि त्यामुळे नॅचरलीच आपल्याला वेग येत असतो. त्यामुळे खूप जास्त जोर देण्याची किंवा वेगवेगळे लॅक्झेटिव्ह घेण्याची गरज पडत नाही. वातदोषाला बॅलन्स करण्यासाठी लघु सुपाच्य आहार घेणे आवश्यक आहे. तुम्हाला जर चांगली भूक वाढली तर त्यानंतर तुम्ही पौष्टिक आहार सुद्धा घेऊ शकता. यामुळे तुमचं वजन वाढण्यास सुद्धा मदत होईल. मधुर, आम्ल आणि लवण हे 3 रस वातदोष बॅलन्स करतात. त्यामुळे मनुका, खजूर, गूळ, तूप, आंबट फळे हे तुम्ही तुमच्या पचनशक्तीप्रमाणे घेऊ शकता. ज्यांना ही वातदोष वाढल्यामुळे वेगवेगळी लक्षणे जाणवतात त्यांनी सकाळी उठल्याबरोबर आणि जेवण झाल्यानंतर सूर्यास्तानंतर हे कोमट पाणी घ्यायचं आहे. वातदोष बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा आहे ती म्हणजे स्नेहन. आभ्यंतर आणि बाह्य या दोन्ही प्रकारचे स्नेहन खूप आवश्यक आहे. आभ्यंतर स्नेहन करण्यासाठी 0 ऑइल कुकिंग, वृक्ष पदार्थ हे सगळे बंद करायचं आहे. आभ्यंतर स्नेहनासाठी तुम्ही रोज तूप घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये तुम्ही 2 चम्मच तीळ तेल घेऊ शकता. यामुळे सुद्धा पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होते. त्याचबरोबर वातदोष कमी होतो. तुमच्या आहारामध्ये रोज 1 चम्मच तेल बिया असायला पाहिजे. तुम्ही काळे तीळ, पांढरे तीळ, शेंगदाणा किंवा सूर्यफुलाच्या बिया, जवसाच्या बिया या घेऊ शकता. जास्त प्रमाणात वातदोष वाढलेला असेल तर अशा वेळेस आपल्या शरीराचं डिजनरेशन खूप फास्ट होते. अशा वेळेस फक्त घरच्या घरी उपचार किंवा मसाज, तेल लावून उपयोग होणार नाही. तर अशा वेळेस तुम्हाला वैद्यांच्या सल्ल्यानुसार बस्ती चिकित्सा करावी लागेल. पंचकर्मातील बस्ती करणे हे वातदोषासाठी प्रमुख चिकित्सा आहे. त्यामुळे तुमच्या शरीरात जर वातदोष वाढल्यामुळे खूप जास्त लक्षणे दिसत असतील अशा वेळेस वेळ वाया न घालवता पंचकर्मातील बस्ती चिकित्सा तुम्ही करू शकता.